राम प्रहरी. राम प्रहरी आजचं चिंतनाचं शीर्षक आहे सहज मंथनी अमृत हाले, क्रीडेत चैतन्य आनंद डोले. सहज मंथनी अमृत हाले, क्रीडेत चैतन्य आनंद डोले. प्रथम गद्य अर्थ समजून घ्या. माझ्या आणि तुझ्या म्हणजेच सर्वांच्याही हृदयात एक प्रकाश ज्योत प्रकटलेली आहे. ही ज्योत सर्वांच्या हृदयात तसेच एकमेकांच्या दरम्यान म्हणजे दोघांच्या मधील अंतरात ही आहे. हृदयात ही ज्योत म्हणून तर दोघांचे किंवा एकमेकांचे मधील अंतरात प्रकाश आहे. दोघांच्या हृदयात ज्योत आहे, त्यामुळे माझ्या हृदयातली ज्योत आणि तुमच्या हृदयातली ज्योत ही बाहेर जेव्हा प्रकाश टाकते का दोन हृदयांच्या मधल्या दरम्यान सुद्धा प्रकाश पडतो. म्हणून दोघांच्या हृदयात ज्योत आहे याचा अर्थ दोघांच्या हृदयातील ज्योत दोघांच्या मधील अंतरातही प्रकाश टाकते. म्हणून माझ्या आणि तुझ्या हृदयात एक प्रकाश ज्योत प्रकटलेली आहे. ही ज्योत सर्वांच्या हृदयात तसेच एकमेकांच्या दरम्यान अंतरातही आहे. हृदयात ही ज्योत म्हणून तर दोघांचे किंवा एकमेकांचे मधील अंतरात प्रकाश आहे. तर असा हा ज्योतिर्मय ईश्वर ज्योत हाच ईश्वर. तेव्हा हे जे चैतन्याची ज्योत आहे तोच ईश्वर आहे. तर असा हा ज्योतिर्मय ईश्वर एकमेव अद्वितीय असून तोच अगदी एकलत्वाने एकटेपणी सर्वेश म्हणजे सर्व काही ईशच, सर्व काही परमेश्वर म्हणून नांदत आहे. नाम रूप यांच्या पलीकडे अनाम, नाम रूप यांच्या पलीकडे अनाम, हे नाम नसलेला तो अनाम आणि रूपाच्या पलीकडे असलेला तो अरूप. म्हणून नाम रूप यांच्या पलीकडे अनाम अरूप सदा सर्वदा असणे संभवते. तेव्हा जाणीवेत जाणणारा आणि नेणीवेत न जाणणारा असा जो कोणी आहे तोच एकमेव सत्य असून त्याची जाणतेपणात व नेणतेपणात वस्ती असल्याचे ध्यानात येईल. हा जो असा जाणीव नेणीवेत म्हणजे जागृती सुषुप्तीत आणि स्वप्नातही असतो तोच ज्ञानेश्वर म्हणजे ज्ञान हाच ईश्वर आहे. या ओळखीलाच किंवा यालाच माहिती सत्याचे ज्ञान. या सत्य ज्ञानात, सत्य ज्ञान याचा अर्थ सत्य हेच ज्ञान व ज्ञान हेच सत्य. या सत्य ज्ञानात अज्ञात असूच शकत नाही. असे सत्य सार सर्वस्व निस्तब्ध शांततेत मौनात असारवत असते. तर हे जे सत्य आहे सार सर्वस्व आहे ते निस्तब्ध शांततेत असते, मौनात असते. आणि एवढं करून ते मौनात सार रूपाने असले तरी ते सर्वसामान्य माणसाला जाणवत नाही. म्हणून लोक म्हणतात मौनात काही अर्थ नाही. म्हणून असे हे सत्य सार सर्वस्व निस्तब्ध शांततेत मौनात असारवत असते म्हणजे असून नसल्यासारखे असते. याचे कारण म्हणजे परमपावन मौनात शांतीत पुनीततेत हे सार म्हणजे सत्य किंवा सगळे परंतु एकमेव असा होते. याचे कारण म्हणजे परिपूर्ण शांतीमध्ये परम मौनात पुनीततेत म्हणजे पवित्रतेत हे सार किंवा सत्य असतं जरूर, परंतु ते एकमेव असल्याने दुसरं काही तिथे नसल्याने ते एकच आहे ते जाणण्याची क्षमता अन्यथा सर्वसाधारण माणसाला नसते. त्यामुळे पूर्णतेत शांततेत पवित्रतेत हे जे सार असतं ते सर्वसाधारण माणसाच्या दृष्टीने असार म्हणजे काही नाही, नथिंग असं वाटतं. असार होणे म्हणजे समरसतेत असणे, असार होणे म्हणजे समरसतेत असणे, समत्वात असणे, ज्यामधून काही वेगळे काढणे अशक्य असते, ज्यामधून काही वेगळे काढणे अशक्य असते. असे जे समरस समत्व शुद्ध असणे असते ते कधीही नष्ट होऊच शकत नाही. वेगळे ते नष्ट होऊ शकते, एकमेवाचे नष्ट होणे अशक्य आहे. समरस समत्व अमृतच आहे. आपणाला एकमेवाचा विसर पडलेला आहे. आपल्या विसरण्याने एकमेव समत्व अमृतत्व यांचेवर काही परिणाम संभवत नाही. हे अद्वैत हेच आहे अमृत. ते जो स्मरतो तो स्वतः कधीही मरत नाही म्हणजे स्वतः अमृत असल्याची प्रचिती होतो. म्हणून अद्वैत किंवा अद्वय हेच आहे ते अमृत. त्याचे स्मरण ज्याला ज्याला आहे तो कधीही मरत नाही. याचा अर्थ स्वतः अमृत असल्याची प्रचिती असा माणूस घेतो. हे अमृत सहज भावात निसर्गतः हलते, उसळले जाते.
तेव्हा या हलण्याच्या क्रीडेत खेळात चैतन्य प्रकाश फाकतो. अमृत खेळात असताना त्याची किरणे सर्वांच्या हृदयात ज्योत म्हणून आणि दोन जीवांच्या मधील अंतरात प्रकाश म्हणून नाचत असतात. हीच ती सच्चित आनंद रूपी शिवक्रीडा. या ओळखीत सर्वोच्च सच्चित आनंद जो सत्याला जाणतो त्याला प्राप्त होत असतो. अद्वैताचा चैतन्य रूपी खेळ म्हणजे द्वैत. अद्वैताचा चैतन्य रूपी खेळ म्हणजे द्वैत. मात्र या खेळाचा आनंद लुटताना द्वैतात फसू नये आणि अद्वैताचे विस्मरण होऊ देऊ नये. अद्वैताची पक्की खूनगाठ ज्याच्या हृदयी आहे त्याला द्वैती माया त्रास देऊ शकत नाही. तर हे जे अमृत आहे ते सहज डोलतं आणि सहज डोलताना त्या क्रीडेमध्ये चैतन्य हलत असतं म्हणून सहज मंथनी अमृत हाले. हे अमृत म्हणजे हे अद्वैत असणे आहे ते सहज मंथनात नाही. त्याच्या जसं आपण हलत नाही पण श्वासागणिक थोडेफार हलत असतो तसं हे अद्वैत अद्वय आहे ते जणू काही त्याच्याच श्वासामध्ये त्याच्या नकळत हलत आहे. म्हणजे अमृत सहज मंथनात आहे. अमृत सहज श्वासोश्वासित होत आहे आणि त्याचं मंथन होत आहे. आणि त्या अमृताच्या मंथनामध्ये क्रीडेमध्ये खरं बघायला गेलं तर चैतन्यच आंदोलित होत आहे. आणि हे विश्व चैतन्य म्हणजेच खरं सांगायचं म्हणजे सर्वाभूती असलेला परमेश्वर आहे. तर आता हे मंथनात अमृत कसं हलतं आणि क्रीडेमध्ये चैतन्याच्या क्रीडेमध्ये आनंद रूपाने कसं डोलता येतं ते ऐका. मम अंतरात तव अंतरात एक ज्योत प्रकटे अंतरांतरात अंतरी निरंतर ज्योतिर्मय ईश ज्योत ईश एकत्वी एकल सर्वेश नामरूपाधिक सदोदित सणे जाणीवी नेणीवी सत्याचे वसणे हेची सत्य ज्ञान अज्ञान अभाव ज्ञान सूर कैसा जाणे काही तम भाव पूर्ण शांत परी सार असार समरस शून्य रस असार अमृत सहज मंथनी अमृत आले क्रीडेत चैतन्य आनंदात डोले. जरी हे सकृत दर्शनी कठीण वाटत असलं तरी याचा सर्वसाधारण सोपा अर्थ एवढाच आहे की तुमच्या किंवा माझ्या नव्हे प्रत्येकाच्या हृदयामध्ये एक चैतन्य ज्योत प्रकटलेली आहे. आणि ही चैतन्य ज्योत श्वासागणिक वर खाली होत आहे. यालाच म्हटले आहे मम अंतरात तव अंतरात एक ज्योत प्रकटे अंतरांतरात. तुमच्या हृदयामध्ये आणि माझ्या हृदयामध्ये एकच चैतन्याची ज्योत प्रकटली आहे. तीच प्राणाबरोबर वर खाली होत आहे. त्यामुळे तुमच्या हृदयात आणि माझ्या हृदयात आणि तुम्ही आणि मी याच्या मधल्या अंतरामध्ये सुद्धा तो प्रकाश आपल्याला जाणवत आहे. अंतरी निरंतर ज्योतिर्मय ईश ज्योत ईश एकत्वी एकल सर्वेश. तर प्रत्येकाच्या हृदयात आणि दोन माणसांच्या मधल्या अंतरात केवळ आणि केवळ हा ज्योतिर्मय ईश्वर म्हणजे चैतन्याचा ईश्वर असतो. आणि हीच ज्योत म्हणजे ईश म्हणजे त्याला आपण म्हणतो ज्योत म्हणजेच ईश प्रकाश म्हणजेच परमेश्वर. तर हा ज्योतरूपी देव एकत्वी एकल सर्वेश. तर हा ज्योतिर्मय प्रकाश जो आहे हा आत्मज्योतिरूपी प्रकाश आहे तोच केवळ एक आणि एकमेव अद्वितीय आहे आणि तो सर्वांच्या हृदयात आहे. म्हणून सर्वांच्या हृदयात तुमच्या माझ्या हृदयात तुमच्या आणि माझ्या मध्ये जो काही प्रकाश आहे तोच खरा अद्वैत रूपी चैतन्याचा प्रकाश आहे. आणि हा चैतन्याचा प्रकाश हाच तो एकटा केवळ एक आणि एक सर्वेश सर्वांचा देव म्हणून सर्वांमध्ये असणारा देव म्हणून सर्वेश म्हणून जो कोण आहे ते दुसरं काही नसून ही आत्मज्योत आहे. आता ही जी आत्मज्योत आहे ती तुमच्या हृदयात माझ्या हृदयात असली तुम्हाला मला जरी नाव असलं तरी त्या आत्मज्योतीला
तिला असं नाव नसतं, तिला असं रूप नसतं, तिला अशी जाणीव नसते, तिला अशी नेणीव नसते. म्हणून ही जी आत्मज्योत आहे ती नाम रूपाधिक, ती नाम आणि रूपाच्या पलीकडे आहे आणि ती सदा उदितच असते. म्हणजे ती अज आहे, जन्माला आली नाही आणि त्यामुळे ती अमर आहे. म्हणून ही ज्योत आहे, जी चैतन्याची ज्योत आहे, ती अज आहे, अमर आहे. ती जन्मलेली नाही, मरत नाही. ती सदोदित असणेपणी असते. ती हृदयात असो, शरीरात असो, बाहेर असो, तरी शरीर, हृदय, बाहेरचं अंतर याच्याशी तिला देणं घेणं नाही. तिला नामाशी संबंध नाही, रूपाशी संबंध नाही. नामरूपाच्या पलीकडे आणि स्थळ काळाच्या पलीकडे ही ज्योत सदोदित जाणीव किंवा नेणीव याच्या पलीकडे असते. आणि जाणीव नेणीवच्या पलीकडेच असलेली ही ज्योत जी आहे ती आत्मज्योत म्हणजेच सत्याचे वसतिस्थान आहे. हेच सत्य ज्ञान अज्ञान अभाव, ज्ञान सूर्य कैसा जाणे काही तम व्हावं. तर हे ज्योतरूपी ईश्वर आहे, तोच सत्य आहे. हे ज्याला कळलं नाही, हे ज्याला कळलं नाही त्याच्यामध्ये अज्ञान आहे. आणि हे आत्मचैतन्य हाच तो प्रकाश आहे. हे ज्याला कळलं नाही तो अज्ञानी आहे. आणि असा जो अज्ञानी असतो त्याला ज्ञान सूर्य कैसा जाणी काही तम व्हावं. त्याला हे कळत नाही. असा जो अज्ञानी असतो त्याला हे कळत नाही की ज्ञानरूपी जो सूर्य आहे त्याला कुठल्याही तऱ्हेचा अंधार पाप शिवू शकत नाही. म्हणजे हा जी आत्मज्योत आहे ती नेहमीच प्रकाशित असते. त्यामुळे तिच्या पुढे कुठलाही अंधार नाही, तिच्या पुढे कुठले अज्ञान नाही. तर हे आत्मज्योत किंवा चैतन्य हे नेहमीच प्रकाशित आहे, नेहमीच ते आनंदपूर्ण आहे, नेहमीच ते सत्यपूर्ण आहे. म्हणूनच नेहमीच ते ज्ञानघन आहे. म्हणून आत्मज्योत हीच सद्घन, चिद्घन, आनंदघन आणि ज्ञानघन आहे. पुढे पूर्ण शांत परी सार असार, समरस शून्य रस असार अमृत. ही जीवन ज्योत आहे ती पूर्णपणे शांत आहे आणि पूर्ण शांती हेच तिचं सार सर्वस्व आहे. पण तू पूर्ण शांत असलेली, हे सार सर्वस्व असलेली ही आत्मज्योत सर्वसाधारण माणसाला, तो अज्ञानी असल्यामुळे कळू शकत नाही. आणि त्याला वाटतं की काही नाही अशा ठिकाणी परमेश्वर कसा असू शकेल. तर खरं सांगायचं म्हणजे इथे केवळ आणि केवळ परमेश्वरच आहे. त्यामुळे तुम्ही आम्ही आहोत म्हणणं हे खोटं आहे. इथे परमेश्वर सोडून काही नाही हे कळणं महत्वाचं आहे. म्हणून पूर्ण शांत परिसार असार, समरस शून्य रस असार अमृत. पूर्ण शांत, पूर्ण सार सर्वस्व असलेला आणि शांती आणि सार सर्वस्व यामध्ये समरस झालेला, शून्यत्वाने उरलेला असा हा अमृताचा ठेवा, खराखुरा सार सर्वस्व म्हणजे आत्मज्ञान, तो सर्वसाधारण माणसाला, अज्ञानी माणसाला गावत नाही किंवा त्याला आत्मा म्हणजे असार वाटतं. असं काही असू शकेल असं त्याला पटत नाही. परंतु सहज मंथनी अमृत हाले, क्रीडेत चैतन्य आनंदात डोले. परंतु त्याच्या लक्षात येत नाही की प्राणशक्तीद्वारे आपली आत्मज्योत सहजासहजी हलत असते. म्हणजे कसं पाणी हललं की जसं चंद्र त्यामध्ये हलताना दिसतो, तसा आपल्या प्राणशक्ती बरोबरच आपणाला आपल्या अस्तित्वाची हालचालीची जाणीव होते. ती खरीखुरी त्या आत्मचैतन्याचीच जाणीव आहे. हे आपणाला जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत क्रीडेत चैतन्य आनंदात डोले, तोपर्यंत या प्राणक्रीडेमध्ये ती चैतन्याची, आत्मज्ञानाची ज्योत आनंदात डोलत आहे हे आपणाला कळत नाही. म्हणून स्पष्ट सांगायचं म्हणजे हृदयाच्या स्पंदनाबरोबर आपल्याला जाणीव रूपी ज्या गोष्टी कळतात ते दुसरे तिसरे काही नसून प्राणशक्तीच्या आवागमनाबरोबर आपल्यातील आत्मचैतन्य तसे डोलत असते जसे लाटांवरती आकाशातल्या चंद्राचं प्रतिबिंब दिसावं. म्हणून म्हटलेलं आहे सहज मंथनी अमृत हाले, क्रीडेत चैतन्य आनंद डोले. आता पुन्हा एकदा नीट पद्य ऐका. मम अंतरात तव अंतरात, एक ज्योत प्रकटे अंतरांतरात, अंतरी निरंतर
ज्योतिर्मय ईश ज्योत ईश एकत्वी एकल सर्वेश नामरूपाधिक सदोदित असणे जाणीवी नेणीवे सत्याचे वसणे जाणीवी नेणीवी सत्याचे वसणे हेची सत्य ज्ञान अज्ञान अभाव ज्ञान सूर्य कैसा जाणे काही तम भाव पूर्ण शांत परी सार असार समरस शून्य रस असार अमृत सहज मंथनी अमृत हाले पीडेत चैतन्य आनंदात डोले. तर श्रोते हो, क्रीडेमध्ये चैतन्यामध्ये असताना म्हणजे प्राणरूपी क्रीडेमध्ये असताना आपल्यातील जाणीव तत्व हेच प्रत्यक्षामध्ये आत्मज्योत म्हणून हलत असतं. हे जर तुम्ही जाणलं तर निश्चित तुम्हाला कळेल की क्रीडेमध्ये म्हणजे प्राणरूपी आवागमन रूपी क्रीडेत आपल्यातील जाणीव तत्व जे हलतं डोलतं वाटतं ते दुसरं तिसरं काही नसून, ती जाणीव नेणीव असं काही नसून खरं तर आपल्यातील ईशत्व आपल्यातील आत्मज्योतच तशी हलताना दिसते. जसं अशांत असलेल्या पाण्यात सूर्यबिंब डोलताना दिसतं. प्रत्यक्ष सूर्यबिंब डोलत नाही, पाणी डोलतं. प्रत्यक्ष आत्मतत्व डोलत नाही, तर प्राणरूपी जी ऊर्जा वर खाली होते ती डोलत असते. म्हणजे प्राणरूपी ऊर्जेचं वर खाली होणं आणि पाण्याचं हलणं तसं असतं. जसं हलणाऱ्या पाण्यात स्थिर सूर्य दिसतो, परंतु पाणी हलत असतं त्यामुळे सूर्य हलताना दिसतो. तसंच प्राणरूपी आपली जी क्रिया असते त्या हलण्यामध्ये आपणाला जाणीव नेणीव रूपी जे ज्ञान होतं ते खरं सांगायचं तर ते आत्मज्ञान आहे. आणि आत्मज्ञाने हलत नाही, ते डोलत नाही. चैतन्य हलत नाही, डोलत नाही, ते अत्यंत स्थाणू आहे. आत्मा अत्यंत स्थाणू आहे, परंतु आपल्या प्राणरूपी क्रियेमध्ये तो हलताना दिसतो. जसं हलणाऱ्या पाण्यात चंद्रबिंब किंवा सूर्यबिंब हलताना दिसतो. तर आपल्या हृदयामधील ज्योत आत्मा हेच आपल्या जाणीव नेणीव रूपी अस्तित्वामध्ये डोलताना आपणाला वाटतं. कारण जाणीव नेणीव रूपी अस्तित्व यासाठी हलतं असं वाटतं. कारण प्राणाच्या आवागमनाबरोबरच आपल्यातला जो अहम असतो तो हलतो. अहम हलला की जाणीव नेणीव रूपी त्याची प्रकाश किरण फाकतात. परंतु ती प्रकाश किरण मुळात त्या आत्म्याची आहेत. आत्मा हलत नाही, डुलत नाही. फक्त प्राणांच्या येण्या जाण्याबरोबर जाणीव नेणीव रूपी त्याची किरण फाकल्यासारखी वाटतात. परंतु प्रत्यक्षात तो अत्यंत शांत निवांत ध्रुव आणि स्थिर स्थाणू आहे. जसा काही करकटेवर पायविटेवरी असलेला विठोबा तसाच तो विठोबा आपल्या हृदयामध्ये स्थाणू म्हणून आहे. हे या चिंतनाचं सार सर्वस्व आहे. ते जरा कठीण आहे, पण त्याच्या चिंतनात आपण दिवसभर राहा, आपल्याला निश्चित याचा थांग पत्ता लागेल. अस्तु. धन्यवाद. शुभ दिन.